नमस्कार. आतापर्यंत आपण रिफ्लेक्शन म्हणजे काय हे लक्षात घेतलं. म्हणजे प्रकाशामध्ये आपल्याला वस्तू दिसतात याचं कारण काय? रिफ्लेक्शन. म्हणजे हा पेन मला आहे तसा दिसतोय, त्याचा आकार आहे तसा दिसतोय, हा बोर्ड मला इथे ज्या ठिकाणी आहे तिथेच दिसतोय. याचं कारण काय की त्यावर लाईट रेस पडत आहेत, त्या रिफ्लेक्ट होऊन माझ्या डोळ्यामध्ये येत आहेत आणि त्या वस्तू मला आहे तशा आकाराच्या दिसतात. पण जर आता मी हे एक उदाहरण घेतलं की हा पाण्याचा ग्लास मला दिसतोय, पेन दिसतोय मला, पण पेन मला इथपर्यंत सरळ दिसतोय आणि इथे पाण्यामध्ये जर पेन बघितला तर पेन हा थोडा ब्रेक झालेला दिसतोय. हा पेन जर मी काढून बघितला तर पेन सरळ आहे, पण पाण्यामध्ये टाकला तर पेन हा ब्रेक झालेला दिसतो. मग याचं कारण काय? यामध्ये नक्की काय होते? असे अजून सारे बरेचसे उदाहरण आपण दैनंदिन जीवनामध्ये बघत असतो. म्हणजे याच पाण्याच्या ग्लासमध्ये जर मी कॉईन टाकला तर कॉईन आपल्याला थोडा वर आल्यासारखा दिसतो. किंवा नदीच्या पात्रात आपण उभे राहिलो तर नितळ पाणी जेव्हा असतं त्यावेळेस पायाची जी डेप्थ आहे पाण्याची ती थोडी वर आल्यासारखी दिसते आपल्याला. अजून ताऱ्यांचं लुकलुकणं असेल किंवा सूर्योदय सूर्यास्त त्यावेळेसचा, या सगळ्या गोष्टींच्या मागे काय कारण आहे? तर रिफ्रॅक्शन. आज आपण बघणार आहोत की रिफ्रॅक्शन म्हणजे काय. आता हे उदाहरण आपण समजून घेऊया. आपण बघितलं होतं की पेन हा पाण्यामध्ये ठेवलेला आहे. हा सपोज इथे पाणी आणि इथे जर ऑब्झर्वर असेल तर त्यावेळेस काय होत असतं की ज्यावेळेस लाईट रेज या पेन पासून निघतायत, पेन पासून निघाल्यानंतर हे वॉटर आपण आधीच बघितलेलं आहे आणि इथे आहे हे एअर. म्हणजे वॉटरमधून जेव्हा एअरच्या मीडियममध्ये लाईट रेज जातात, ट्रॅव्हल होतात, त्यावेळेस त्या इथे बेंड होतात आणि बेंड झालेल्या रेज आपल्या डोळ्यामध्ये येतात आणि त्यावेळेस इमेज पुढे फॉर्म होत असते. ते इमेज ही ह्या दोन रेज जिथे मीट होतात तिथे इमेज फॉर्म होते. म्हणजेच ही जी पेनची इमेज आहे ही इमेज इथे फॉर्म होते. करेक्ट? म्हणजे पेनची इमेज ही थोडी बेंड झालेली असते आणि त्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये पेन हा वाकलेला दिसतो किंवा ब्रेक झालेला दिसतो, कारण त्याची इमेज ही तिथे वर आलेली आहे, ब्रेक झालेली आहे, म्हणून तसं आपल्याला दिसते. म्हणजे रिफ्रॅक्शनमध्ये लाईट रेज ह्या बेंड होत आहेत, त्यामुळे त्या इमेज आपल्याला थोड्याशा आहे त्या ऑब्जेक्टच्या जागेपासून शिफ्ट झालेल्या असतात. आता रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनमध्ये फरक आपण बघूया. जसं आपण बघितलंय रिफ्लेक्शन, सरफेसवर जेव्हा लाईट रेज इन्सिडेंट होतात, हा नॉर्मल, सरफेसला परपेंडिक्युलर लाईन म्हणजे नॉर्मल, आणि ज्या इन्सिडेंट रेज सरफेसवर येतात त्या परत बाउन्स बॅक होतात, हे आपण रिफ्लेक्शनमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. बरोबर? म्हणजे इथं मीडियम एकच आहे. एअरमध्ये जेव्हा सरफेसवर रेज पडत आहेत आणि त्या रिफ्लेक्ट होत आहेत म्हणजे बाउन्स बॅक होत आहेत, ते रिफ्लेक्शन. रिफ्रॅक्शनमध्ये काय होतंय बघा. रिफ्रॅक्शनमध्ये लाईट रेज ह्या एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाताना, सपोज हा इन्सिडेंट रे आहे, हा इथे नॉर्मल ड्रॉ केला मी, त्यावेळेस लाईट रे हा मीडियम 1 घेतला, मीडियम 2 घेतला. म्हणजे जसं आपण इथे एअर आणि वॉटर मगाच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं, त्यावेळेस ही जी लाईट रे आहे स्ट्रेट ट्रॅव्हल व्हायला पाहिजे. करेक्ट? पण ही स्ट्रेट ट्रॅव्हल न होता ती थोडी बेंड होते आणि ह्या बेंड होण्याच्याच फिनॉमिननला आपण म्हणू शकतो रिफ्रॅक्शन. मग आपण डेफिनेशन अशी करू शकतो की द बेंडिंग ऑफ लाईट रेज व्हेन इट ट्रॅव्हल फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम, किंवा द चेंज इन द पाथ ऑफ लाईट रेज व्हेन इट ट्रॅव्हल फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम. ठीक आहे? लक्षात येते? अजून एक याच्यामध्ये फरक काय आहे की याच्यामध्ये मीडियम किती आहे? एकच मीडियम आहे, एकाच मीडियममध्ये रिफ्लेक्शन होत असतं. पण इथे काय होतंय, एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जात आहेत लाईट रेज, म्हणजे इथे दोन मीडियम आहेत. सेकंड, आपण हे बघितले की इन्सिडेंट रे आणि नॉर्मल याच्यामध्ये जो अँगल होतो तो काय आहे? अँगल ऑफ इन्सिडेंट. नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे हा काय आहे? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शनमध्ये अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे सारखे असतात. रिफ्रॅक्शनमध्ये हा अँगल ऑफ इन्सिडेंट आणि इथे रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मलच्या मध्ये हा आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडेंट
इट इज नॉट इक्वल टू अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हे दोन्ही अँगल रिफ्रॅक्शनमध्ये सारखे नसतात. ठीक आहे. आता साधारण कल्पना आली असेल तुम्हाला रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनमध्ये काय फरक आहे. आता आपण एक गोष्ट लक्षात आली आतापर्यंत की रिफ्रॅक्शनमध्ये लाईट रेज या बेंड होत आहेत. ठीक आहे. एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये गेल्यानंतर मग ह्या बेंड का होतात. एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये गेले. सपोज मी इथं म्हणते एअर आणि इथे आहे वॉटर. मग हे जे बेंडिंग आहे लाईटचं, हे बेंडिंग अवलंबून आहे त्याच्या ऑप्टिकल डेन्सिटीवर. ज्याची ऑप्टिकल डेन्सिटी जास्त आहे त्याच्यामध्ये लाईट ट्रॅव्हल होण्याचं स्पीड हे कमी असतं आणि ज्याची ऑप्टिकल डेन्सिटी कमी आहे त्याच्यामध्ये लाईट ट्रॅव्हल होण्याचं स्पीड हे जास्त आहे. म्हणजे जिथे ऑप्टिकल डेन्सिटी कमी आहे त्याला आपण म्हणतो रेअरर मीडियम. यामध्ये लाईट ट्रॅव्हल होण्याचं स्पीड हे फास्ट असतं. आणि वॉटरचं एक्झाम्पल घेतलं तर हे एअरच्या तुलनेत आहे डेन्सर मीडियम की जिथे लाईट ट्रॅव्हल होण्याचं स्पीड हे स्लो असतं. ठीक आहे. जे ऑप्टिकल डेन्सिटीमुळे या लाईट रेजचं बेंडिंग होते. म्हणजे आपण असं एक्झाम्पल घेऊया की एक मोकळा रस्ता आहे, तिथे आपण गाडी चालवताना साहजिक आपलं स्पीड जास्त असणार आहे. तिथे पुढे गर्दी आली लगेच आपण ब्रेक लावतो, आपलं स्पीड कमी होतं. या ठिकाणी तसंच होतं की इथे एअर, इथे स्पीड जास्त आहे, पुढे वॉटर डेन्सर आहे, एकदम स्पीड कमी करायचे, लाईट रे हा बेंड झाला. मग स्पीड इथे जास्त का आहे एअरमध्ये. रेअरर मीडियम म्हणजे काय की जिथे ॲटमची संख्या म्हणजे पार्टिकलची संख्या ही कमी आहे, विखुरलेले आहे. म्हणजे इथे एअरमध्ये आपण म्हणूया की पार्टिकल हे फार विरळ आहेत, म्हणून तो रेअरर मीडियम की जिथे स्पीड हे लाईटचं फास्ट आहे. वॉटर ॲटमची संख्या जास्त आहे त्याच्यामुळे लाईटचं स्पीड हे कमी आहे. ठीक आहे. आता ऑप्टिकल डेन्सिटी आणि आपली मासची रिलेटेड जे डेन्सिटी आहे त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. ऑप्टिकल डेन्सिटी ही त्याच्यामध्ये किती ॲटम्स आहेत, किती पार्टिकल आहेत त्याच्या संख्येवर अवलंबून आहे. आता जर आपण बघितलं केरोसिन आणि वॉटर, यामध्ये केरोसिनची डेन्सिटी काय आहे, मासची डेन्सिटी कमी आहे कारण केरोसिन हे पाण्यावर तरंगतं. पण या ठिकाणी केरोसिनमध्ये लाईट ट्रॅव्हल होण्याचं स्पीड हे कमी आहे. म्हणजे वॉटरपेक्षा ऑप्टिकल डेन्सिटी ही केरोसिनची जास्त आहे. याचं कारण काय, वॉटरमध्ये जे पार्टिकल्स आहेत म्हणजे ॲटम्स आहेत असं म्हणूया, त्यापेक्षा जास्त ॲटम हे केरोसिनच्या मॉलिक्यूलमध्ये, कारण केरोसिनचा मॉलिक्यूल हा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये ॲटमची गर्दीही जास्त आहे. म्हणून या ठिकाणी केरोसिनच्या मध्ये ट्रॅव्हल होण्याचं लाईटचं स्पीड हे अजून कमी आहे. ठीक आहे. आता रेअरर आणि डेन्सर मीडियम ही कन्सेप्ट लक्षात आली की रेअरर मीडियममध्ये लाईटचं स्पीड हे ट्रॅव्हल होण्याचं जास्त आहे, डेन्सरमध्ये ट्रॅव्हलचं स्पीड हे कमी आहे. आता याच्यामधले काही ऑब्झर्वेशन्स आपण बघूया. पहिलं ऑब्झर्वेशन की ज्या वेळेस मी असं म्हणते की लाईट ही एअरमधून वॉटरमध्ये पास होते, म्हणजेच काय की रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये, लाईट ही रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये पास होते. त्यावेळेस काय होतं की लाईट रेस काय ती अशी स्ट्रेट जायला हवी, बरोबर, पण ती बेंड होतीये. मग बेंड झाल्यामुळे काय होतं, जेव्हा रेअररमधून डेन्सरमध्ये जाते त्यावेळेस ती नॉर्मलच्या दिशेने झुकते, नॉर्मलच्या दिशेने बेंड होती. सो वेन लाईट रेस ट्रॅव्हल फ्रॉम रेअरर टू डेन्सर मीडियम इट गेट क्लोजर टू नॉर्मल. या नॉर्मलच्या डिरेक्शननी लाईट रेस येते. ठीक आहे. सेकंड ऑब्झर्वेशन आपण बघूया. सपोज मी इथे घेतला वॉटर डेन्सर मीडियम आणि इथे घेतलं एअर, म्हणजे हे डेन्सर मीडियम आहे आणि हे रेअरर मीडियम आहे. त्या ठिकाणी काय होते बघू आपण, नॉर्मल इन्सिडेंट रे, त्यावेळेस लाईट रे हा स्ट्रेट जाण्याच्या ऐवजी काय होणार आहे, बेंड होणार आहे आपल्याला माहिती आहे. पण आता डेन्सर टू रेअरर आहे, मग लाईट रे हा बेंड नॉर्मलपेक्षा थोडा लांब बेंड जातो, नॉर्मलच्या ऑपोजिट डिरेक्शनला जाऊन तो बेंड होतो की जेव्हा डेन्सर टू रेअरर असेल. म्हणजे डेन्सर टू रेअरर मीडियमला जेव्हा असेल तेव्हा तो नॉर्मलपेक्षा लांब बेंड होणार, इट गोज अवे फ्रॉम नॉर्मल. आणि इथे काय होतंय, तो नॉर्मलच्या जवळ बेंड होतो. ठीक आहे. तिसरं आहे एक ऑब्झर्वेशन की ज्या वेळेस लाईट रेस नॉर्मलच्याच डिरेक्शनने येतं
त्यावेळेस तो कुठेही बेंड न होता तो स्ट्रेट नॉर्मलच्याच डिरेक्शननी रिफ्रॅक्ट होईल. हे तिसरं ऑब्झर्वेशन. ठीक आहे, हे लक्षात आलं. हे तिन्ही ऑब्झर्वेशन्स कसे होणार आहेत ते. आता आपल्याला पुढे बघायचं आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. जसं रिफ्लेक्शन मध्ये आपण लॉज बघितले होते तसेच रिफ्रॅक्शनचे 2 लॉज आहेत. पहिला लॉ रिफ्लेक्शन मध्ये आपण बघितलं होतं की नॉर्मल, रिफ्लेक्टेड रे आणि इन्सिडेंट रे हे तीनही गोष्टी एका प्लेनमध्ये असतात. सेम इन दिस केस ऑल्सो रिफ्रॅक्शनमध्ये सुद्धा की नॉर्मल, इन्सिडेंट रे दिस इज अँड द रिफ्रॅक्टेड रे हे तिघेही एकाच प्लेनमध्ये असतात. प्लेन म्हणजे आपण लक्षात येत आहे की सपोज हे मी प्लेन घेतलेलं आहे, या एकाच प्लेनमध्ये हे तीनही गोष्टी आहेत. समजा रिफ्रॅक्टेड रे या बाजूला असता किंवा थोडासा वरती असता किंवा मागच्या बाजूला गेला तर तो वेगळ्या प्लेनमध्ये गेला, पण हे तिन्ही एकाच प्लेनमध्ये आहे. सो दिस रिफ्लेक्टेड रे असं म्हणूया आपण, अँड रिफ्रॅक्टेड रे, इन्सिडेंट रे अँड नॉर्मल दिस lie in one plane. हा पहिला लॉ. सेकंड लॉ काय आहे? सेकंड लॉ काय सांगतो की हा अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन याचा जर रेशो घेतला साइन आय अपॉन साइन आर, याचा जर रेशो घेतला तर तो रेशो काय येतो? कॉन्स्टंट येतो. याचा अर्थ काय की साइन आय एक ठराविक संख्या असेल, साइन आर अजून एक मी पुढे परत साइन आय चेंज केला म्हणजे हा I1 असेल. पुढच्या एक्झाम्पलमध्ये सपोज मी हा घेतला I2, पुढच्या एक्झाम्पलमध्ये अजून मी एक घेतला I3 आणि हा साहजिक R3 असेल, हा R2 असेल. मग काय इथे साइन I1 अपॉन R1 कॉन्स्टंट, तोच पुढे याचा सुद्धा साइन I2 साइन R2 हा सुद्धा काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे याचा जो रेशो आहे हा रेशो कॉन्स्टंट येणार आणि यालाच आपण स्नेल्स लॉ असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, आणि याच कॉन्स्टंटला पुढे आपण डिनोट करतोय एन नी आणि त्यालाच म्हणतोय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. यालाच आपण म्हणतोय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. कशाला? साइन आय आणि साइन आर जे कॉन्स्टंट येते की त्या मीडियमसाठी, म्हणजे मी इथे एअर आणि वॉटर असे मीडियम घेतलेले सपोज, यामध्ये मी कितीही अँगल प्रत्येक वेळेस चेंज करत गेले तरी सुद्धा हा जो रेशो आहे साइन आय अपॉन साइन आर हा कॉन्स्टंट येणार आहे. त्याला आपण म्हणतोय स्नेल्स लॉ आणि त्याची जी व्हॅल्यू आहे त्याच व्हॅल्यूला आपण म्हणतोय त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय याच्यावर अजून पुढच्या भागात आपण व्यवस्थित